हॅलो गाईज, तुमचं सर्वांची लाडकी मी निशू. तुम्ही विचार करत असता खूप दिवसानंतर हा माझा सेकंड ब्लॉग आहे. ही माझी बहीण आल्या निमुळे आम्ही सर्वजण आज चाललो आहोत उपवन लेकला. तर तुम्ही विचार करत असणार की मी अशी चालत का चालली आहे. तर आम्ही 1, 2, 3 जणी नसून तर आम्ही 7 जणी आहोत. 7 जणी. रिक्षावाले फक्त 4 जणालाच घेतात. आम्ही एवढ्या खूप जणी चालत जायचं रिझन हे आहे की 2 ऑटो करण्यापेक्षा आमच्या घरापासून म्हणजे माझ्या घरापासून एवढं खोटं बोलते म्हणजे लिटर इग्नोर प्लीज गाईज, इग्नोर. अगदी माझ्या घरापासून 10 मिनिटावरती फक्त उपवन लेकचा रस्ता आहे. ठीक आहे, म्हणून आम्ही चालत आहोत चालत. फायनली 10 मिनिटं चालल्यानंतर 20 मिनिटं झालं चालतोच आम्ही उपवनला आलेलो आहोत. तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ही विठ्ठलाची मूर्ती. हे असं काही उपवन दिसते नाही का. आमची थोडीशी माझ्या बहिणी थोड्या मागेच राहिल्यात. येत आहेत सगळ्यात दमल्या चालत येत. खरंच खूप मस्त वाटते. रात्रीचे लाइटिंग्स वगैरे खूप छान असं. तिथे समोर तुम्ही बघू शकता 7 ते 9च्या या टाईममध्ये लाइटिंग शो असतो. पण सध्याला आता नाही आहे. जर चालू झालं तर मी तुम्हाला नक्की ती क्लिप घेईल. लाईट शोची पहिला असतं ते. बरेच जण ते नेहमी येतात उपवनला वगैरे, त्यांना माहिती आहे असं. मी तुम्हाला आता चंद्र दाखवते. इतका सुंदर, इतकं मस्त वाटतोय ना. शांत पाणी, आकाशात चंद्र खूप मस्त वाटत. भान हरपते समोर पाहता धुक्यात विरघळे चंद्रकांतीचा तुझ्यात हरवते तुझ्या पुरात आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय. भेटत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.